श्री स्वामी समर्थ. अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे दत्तावतार मानले जातात. गरीब श्रीमंत, ज्ञानी अज्ञानी सर्व सामान कृपा करणारे स्वामी भक्तांची परीक्षा घेत त्यांना योग्य मार्ग दाखवतात. ही कथा श्रद्धा, संयम आणि विश्वास याचे महत्त्व सांगते. भाग 1. भक्ताची ओळख. अक्कलकोटजवळ रामू नावाचा एक गरीब पण नितांत श्रद्धावान भक्त राहत होता. दररोज स्वामीचे नाव घेतल्याशिवाय त्याचा दिवस सुरू होत नसे. भाग 2. गरिबाची परीक्षा. रामूकडे अन्न वस्त्र काहीच नव्हते, पण त्याच्या मनात कधीही तक्रार नव्हती. भाग 3. स्वामींचे आदेश. एके दिवशी स्वामींनी त्याला सांगितले, आज उपाशी राहा आणि माझ्यावर विश्वास ठेव. भाग 4. भक्ताची श्रद्धा. रामूने कोणताही प्रश्न न करता स्वामींचा आदेश पाळला. त्याच्या डोळ्यात फक्त विश्वास होते. भाग 5. समाजाची थट्टा. लोक त्याची हसवणूक करू लागले, पण रामू डगमगला नाही. भाग 6. स्वामीची लीला. संध्याकाळी अचानक स्वामीने त्याला बोलवले. त्याचा भरपूर अन्न व वस्त्र दिले. भाग 7. खरी शिकवण. स्वामी म्हणाले, विश्वास ठेवणाऱ्याला कधीही उपाशी राहावे लागत नाही. भाग 8. बदललेला जीवन. रामूचे जीवन हळूहळू सुखी होत लागले. गरिबी दूर झाली. भाग 9. नम्रता. सुख मिळूनही रामू गर्विष्ठ झाला नाही. तो अजूनही साधा राहिला. भाग 10. भक्ती. रामू अखेर सर्वांसाठी श्रद्धेचा उद्देश बनला. स्वामींची कृपा त्याच्या जीवनात धन्य झाली. सारांश. ही कथा आपल्याला शिकवते की श्रद्धा, संयम आणि विश्वास, स्वामींवरील अढळ विश्वास असेल तर कुठलीही अडचण कायमची राहत नाही. स्वामी भक्तांची परीक्षा घेतात, पण कधीही त्यांना सोडत नाही. शेवटचा कानमंत्र. श्री स्वामी समर्थ. सर्व संकटे दूर करो. माझ्या मनात श्रद्धा वाढवेत आणि मला योग्य मार्ग दाखवावेत. श्री स्वामी समर्थ.